आज आमचं नशीब एवढं घाण होतं की मला आणि कृष्णाला बसवलं तिन्ही लेक्चर एक नंबरच्या बेंचवर. तर काय विषय पब्लिक, मी तुमचा लाडकरवून परवाने आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी आलतो आपण बस स्टॉपवरती येऊन बस लागली आणि आपल्या सोबत होते आज आपले फॉलोअर. ते फॉलोअर नाही, तो आपल्या भावासारखा आहे. मग काय भावाला हात करून निघालो मी आपल्या क्लासकडे. क्लासला जातो एक फॉलो भेटला. मग काय त्याच्यासोबत मग क्लासला आलो, क्लास पाशी आलो आणि मग नंतर गेलो होतो ऑफिस मध्ये, कारण की ऑफिस मध्ये होतं आपलं थोडंसं काम. मग नंतर आलो आपल्या क्लासमध्ये. आपलं झालं होतं पहिलं लेक्चर चालू झालं, आमचा पहिला ब्रेक आणि आम्हाला बसवलं होतं पहिल्या लेक्चर मध्ये एक नंबरची मॅच मध्ये काही क्लिप काढता नाही आली आम्हाला. मग नंतर आपले यो या नो आले आपले फरान सर ओपन द चॅट. दुसरं लेक्चर चालूच काय झालं होतं, कृष्णाला एक नंबरच्या बेंचवर बसवलं आणि त्याच्याच मागे मला बसवलं होतं. मग नंतर आमचं झालं सेकंड ब्रेक आणि आम्ही आलो होतो वरती कॅन्टीन मध्ये. आमचं थर्ड लेक्चर चालू होणार होतं. मग नंतर आम्ही आलो आपल्या क्लासमध्ये आणि इथं आपल्या पियुष भाऊचं चालू होतं रील बघायचं काम. सरांचं आणि मी काय बिघडलो काय माहिती, आता पण मला एक नंबरच्या बेंचवर बसवलं. मग नंतर आमचे सुटले क्लास आणि आम्ही निघालो बस स्टॉप कडे. इथं चालू होती आपल्या रोहनची गाडी पंक्चर. भावांचा नाद करते काय, डबल सीट गेले भाई हवा भरायला. मग नंतर हवा भरून कृष्णा आणि मी निघालो बस स्टॉप कडे. फायनली मला लागली बस आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करून मी निघालो घरी. फायनली मी आलो घरी आणि तुमच्या भावाचा तो 7 तारखेला बर्थडे आणि 7 तारखेला 1K फॉलोअर्स कंप्लीट करून टाका. चला मग भेटू उद्याच्या ब्लॉग.